नाही आवडला का तो पण मुलगा? अच्छा अच्छा ठीक आहे, नको काय टेन्शन घेऊ तू. हा मी बघतो. हा नको टेन्शन घेऊ, मी बघतो. हा चला ठेवू का? काय हो, काय झालं? स्नेहलला नाही पडला का मुलगा पसंत? तिला मुलगा पसंतच होत नाहीये आणि मी तिला शब्द देऊन बसलोय की मी बघतो तुझ्यासाठी स्थळ. आता तूच सांग, मी ती कुठं आणणार तिला स्थळ बघून आता? अहो एवढंच ना, बायको असताना नवऱ्याला टेन्शन घ्यायची काय गरज आहे का? हो हो राहून दे, काहीतरी नवीन उद्योग काढून ठेवशील तू. बघतो मी काहीतरी, राहून दे. अहो एवढं कसलं टेन्शन घेताय? आपल्या बुद्धिस्ट समाजासाठी बुद्धिस्ट परिणय ऍप आहे. त्या ऍपचं मला सांगू, मला नाही विश्वास त्यावर. अहो ऐका तरी, या ऍप मध्ये सर्व प्रोफाईल्स गव्हर्नमेंट आयडी ने व्हेरीफाईड केलेले आहेत. अरे वा छान की, पण आपली बहीण आपल्या शहरात असायला हवी ना. अहो बुद्धिस्ट परिणय ऍप मध्ये आपल्या शहरातीलच मुलगा आपण आपल्या स्नेहलसाठी बघू शकतो असं देखील फीचर त्यात आहे. आणि या ऍप मध्ये फक्त पालकांचा नंबर दिसतो. नो स्क्रीनशॉट पॉलिसी देखील आहे, म्हणजे स्नेहलच्या फोटोचा कोणी स्क्रीनशॉटही नाही काढू शकणार आणि त्याचा गैरवापरही नाही होणार. अरे वा छान आहे की बुद्धिस्ट परिणय ऍप. आताच डाउनलोड करून लगेच स्नेहलचं रजिस्ट्रेशन करून टाकू. ही बुद्धिस्ट परिणय ऍप मुलींसाठी फ्री आहे, तर आपण वाट कसली बघतोय? चला आताच डाउनलोड करू आणि आताच स्नेहलचं रजिस्ट्रेशन करून टाकू. आणि हो, जर तुम्ही देखील लग्नासाठी इच्छुक असाल तर काळजी करू नका. याच कंपनीचे बुद्धिस्ट परिणय ऍप सोबत इतर समाजाचे देखील मॅट्रिमोनी ऍप आहेत. त्यावर जाऊन तुमच्या मनपसंतीचं स्थळ तुम्ही बघू शकता.